सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। भाऊसाहेब यांचे कार्य व त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत। वसंत कोळंबे। स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत यांचे शैक्षणिक तसेच सामाजिक कार्य खूप मोठे आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांनी कर्जत तालुक्यासाठी खूप मोठे योगदान दिले। जातपात न पाहता त्यांनी काम केले आहे। त्यांचे कार्य व त्यांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम आपण केले पाहिजे। त्यांचा चरित्र ग्रंथ लिहिताना मला खूप जणांनी सहकार्य केले, त्यांचा सहवास मला मिळाला आहे, हे मी माझे भाग्य समजतो, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन इतिहास अभ्यासक व भाऊसाहेब राऊत चरित्र ग्रंथाचे लेखक वसंत कोळंबे यांनी केले आहे। स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत यांच्या 121व्या जयंतीनिमित्त महापुरुष जयंती समिती, कर्जत हुतात्मा हिराजी पाटील मंडळ, चांदई आणि पीपल्स पब्लिकेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांच्या चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन महिला मंडळ संचालित विद्या विकास मंदिराच्या सभागृहात करण्यात आले होते। भाऊसाहेबांचे नातू डॉक्टर मिलिंद राऊत यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून समारंभाचे उद्घाटन करण्यात आले। या प्रसंगी राहुल तिटकारे, शरद भगत, राजेश लाड, डॉक्टर घनश्याम डांगरे, प्राध्यापक सुधीर घागस, सावळाराम जाधव, राहुल टाळिमकर, संतोष पाटील, कृष्णा म्हात्रे, प्रसाद पाटील, दीपक घिगे, शिवराम तुपे, सुरेश सावंत, हरेंद्र सोष्टे, गिरीश कंठे आदी उपस्थित होते। भगवान धुळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले। श्रीकांत हावरे यांनी प्रास्ताविक केले। त्यानंतर वसंत कोळंबे लिखित स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत चरित्र ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। यावेळी मनोगत व्यक्त करताना प्राध्यापक घागस यांनी भाऊसाहेबांच्या विचारांचा व कार्याचा विचार आणि सत्य परिस्थिती या पुस्तकात आहे। पुस्तक नुसते चाळले तरी भाऊसाहेबांच्या प्रचिती येते, कार्याची प्रचिती येते। पुष्पगुच्छ म्हणजे बुके ऐवजी बुक म्हणून म्हणजे पुस्तक स्वागत समारंभात द्यावी। आपण जाती निर्मूलनाच्या गोष्टी केल्या तरी लग्न जमवताना जात पाहिली जाते, त्यामुळे नाही जात ती जात असते, असे स्पष्ट केले। प्रकाशक हरेश सोष्टे, इतिहास अभ्यासक गिरीश कंठे, डॉक्टर घनश्याम डांगरे यांनी आपले विचार मांडले। कृष्णा म्हात्रे यांनी भाऊसाहेबांच्या सहवासातील अनुभव सांगितले। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मिलिंद राऊत यांनी आजोबांमुळे आज मी उभा आहे, त्यांचे संस्कार आमच्यात आहेत, त्यांनी स्वतंत्र सैनिक पद स्वीकारले नाहीत, याचा मी साक्षीदार आहे, असे सांगितले। या प्रसंगी पुस्तकाच्या सर्वच्या सर्व प्रती संपल्या। कर्जतच्या दृष्टीने हा एक इतिहास रचला गेला आहे। छत्रपती शिवाजी महाराज आणि हे महात्मा ज्योतिबा फुले हे थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत यांचे आदर्श होते। आज योगायोगाने शिवाजी महाराजांची जयंती आहे, भाऊसाहेबांची जयंती आहे। त्या दिवसाच्या निमित्ताने एक चांगलं काम आपण करावं, त्यांच्या जीवनावर पुस्तक लिहावं असं मला वाटलं। या पुस्तकामध्ये भाऊसाहेब राऊतांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे समाजासाठी योगदान दिलेलं आहे, मग ते संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा असेल, स्वातंत्र्यासाठी असेल, कशील त्याची जमीन राहील त्याचा घर या कायद्यासाठी असेल, किंवा महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्रांती झाली पाहिजे, या भूमिकेतून त्यावेळचे आपले सहकारी या कर्जत तालुक्यातील हुतात्मा भाई कोतवाल, गोपाळराव शिंदे, नंतर इतर त्यांचे सर्व सहकारी यांना मिळून त्यांनी जे काम केलं ते समाजापुढे आलं पाहिजे, या भूमिकेतून हे पुस्तक प्रकाशन केलेलं आहे। याच्यावर आपल्याला सविस्तरपणे अजूनही लिहिता येईल। एक समाजाला थोडक्यात माहिती द्यावी असा उद्देश याच्यामध्ये आहे। भविष्यात संधी मिळाली तर एक सविस्तर 200-250 पानी पुस्तक लिहिण्याचा माझा मानस आहे। हेतू एकच आहे का त्यांनी समाजासाठी त्यांचं जे डिवोशन आहे, जे समर्पण आहे, त्याची समाजापर्यंत आजपर्यंत इतकी माहिती नाही, ती योग्य पद्धतीने जावी आणि ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत त्याचं स्मरण आपल्या नवीन पिढीला व्हावं अशी एक रास्त भावना याच्यामध्ये आहे। आणि या भावनेतूनच स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत यांच्या जीवनावर मी पुस्तक लिहिलं आणि त्याचं प्रकाशन आज झालं। मला अतिशय आनंद आज या ठिकाणी वाटत आहे। स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत हे फक्त कुलाबा जिल्हा आणि मुंबईपुरते सीमित नाहीत, पूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी काम केलेलं आहे, किंबहुना देश लेवलला त्यांचं काम आहे। त्यांना एक सन्मानपत्र राजस्थानच्या कोळी समाजाने अर्पण केलेलं आहे का त्यांनी देशासाठी पूर्ण काम केलेलं आहे, म्हणून त्यांचं बाबासाहेबांच्या बरोबर घनिष्ठ संबंध होते। आपल्या देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याबरोबर त्यांचे चांगले संबंध होते। तर आझाद आपण सेना स्थापन करणारे सुभाषचंद्र बोस हे सुद्धा कोळीवाडा फणसवाडी इथे येऊन गेलेलं पत्र त्यांच्या सहीचं उपलब्ध आहे। असे राष्ट्रीय स्तरावरचे भाऊसाहेब राऊत यांचे महाराष्ट्रातले ND पाटील, दाजीबा देसाई किंवा आपले दत्ता पाटील असतील, नारायण नागू पाटील, भाऊसाहेब बंदरकर, बाबासाहेब वर्ळीकर, केशवराव धोंडगे, काकासाहेब वाघ असे दिग्गज नेत्यांच्याबरोबर संबंध होते। तर क्रांतिसिंह नाना पाटील सुद्धा त्यांच्याबरोबर काम करत होते। आणि इतक्या दिग्गज नेतृत्व असणारं भाऊसाहेब राऊत यांचं एक मेसेज त्यांच्या कार्याचा समाजात जावा ही भूमिका घेऊन
हे काम करायला घेतलं. याच्यासाठी त्यांच्या कुटुंबातले त्यांची कन्या निर्मलाताई गेंगजे आहेत, त्यांनी मला माहिती पुरवली. त्यांचे नातू ज्यांचे वडील 2 वेळा या कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार होते, ते सुमंतराव राऊत यांचे पुत्र या ठिकाणी डॉक्टर मिलिंद राऊत आहे, त्यांनी मला खूप माहिती या संदर्भात पुरवली. वसंतराव राऊत का जे या खालापूरचे कर्जत खालापूरचे आमदार होते पेंडचे, त्यांची कन्या रोजाताई अमीन यांनीसुद्धा मला या संदर्भात माहिती पुरवली. आणि भविष्यातही हे काम करत असताना ते मला चांगले सहकार्य करतील. त्याचबरोबर या कर्जत तालुक्यातील अनेक मुलाखती देणारे विष्णू नारायण ठाणगे, विरा देशमुखांच्या पासून तर आता आपल्यात नसणारे जे श्रीराम पाटील, या सर्व मान्यवरांनी मला या संदर्भात माहिती पुरवली. तर महाराष्ट्रातली जे रेफरन्स पुस्तकं आहेत त्या अनेक मान्यवर लेखकांनी मला पुरवली. त्याच्यामध्ये गिरीश कंटे असतील किंवा सुधीरजी घागस प्रिन्सिपॉल भिवंडी कॉलेजचे आहेत. त्यामुळे हे मी काम करू शकलो. भविष्यातही जर याच्यावर सविस्तर लिखाण करण्याची वेळ आली तर त्यांचे कुटुंब निश्चितपणे मला सहकार्य करील अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि ते करतील अशा भावना त्या ठिकाणी माझ्या आहेत. धन्यवाद. तुमच्या गावातील समस्या, प्रश्न आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोचवू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.